नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एक्सलंट एज्युकेशनमध्ये. मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेला आवश्यक अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फोर्ब्सने 2020 वर्षातील फोर्ब्स पॉवर वुमन सर्वात शक्तिशाली महिलांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कितव्या स्थानी आहेत? तर फोर्ब्सनुसार जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये फोर्ब्स पॉवर वुमन 41व्या स्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आहेत. तर फोर्ब्सनुसार फोर्ब्स पॉवर वुमन ही यादी 2004 पासून जाहीर करण्यात येते. तर फोर्ब्सनुसार 17वी फोर्ब्स पॉवर लिस्ट 2020 मध्ये जाहीर करण्यात आली. यामध्ये 30 देशांतील महिलांचा समावेश होता. तर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या सलग 10व्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहेत. तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न या द्वितीय क्रमांकावर आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या तृतीय क्रमांकावर आहेत. तर फोर्ब्सची स्थापना 15 सप्टेंबर 1917 साली झालेली आहे. त्याचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. तर या आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या फोर्ब्स पॉवर लिस्टमध्ये 41व्या स्थानी आहेत. तर या आहेत अँजेला मर्केल या जर्मनीच्या चान्सलर आहेत. या सलग 10व्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहेत. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद UNHRC यांच्या नेतृत्वाखाली जगभरात हा दिवस साजरा केला जातो. तर 1950 पासून 10 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला. तर UNHRC म्हणजे युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल याची स्थापना 15 मार्च 2006 साली झालेली आहे. तर त्याचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत एलिझाबेथ टिची फिसलबर्गर. तर भारतात मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला होता 28 सप्टेंबर 1993 रोजी आणि 12 ऑक्टोबर 1993ला मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. तर 2020 सालची आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाची थीम होती रिकवर बेटर स्टँडअप फॉर ह्युमन राईट. काय होती? रिकवर बेटर स्टँडअप फॉर ह्युमन राईट. मित्रांनो, कोणत्याही यशस्वी माणसाच्या मागे एक त्रिसूत्री असते, ती म्हणजे जिद्द, मेहनत आणि सातत्य. मित्रांनो, आपल्याला अधिकारी व्हायचे या जिद्दीने अभ्यासाला लागा, मेहनत करा आणि सातत्य टिकवा. ते अधिकारी होणारच हे निश्चित. अशातच ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले. ते कोणत्या राज्यातील आहेत? तर ग्वाल्हेर आणि ओरछा ही मध्य प्रदेश राज्यातील शहरे आहेत. यांना हा मान शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात देण्यात आलेला आहे. तर 1972 पासून जागतिक वारसा स्थळ यादीची सुरुवात करण्यात आली. तर युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी झालेली आहे. तर त्याचे अध्यक्ष आहेत ऑड्रे ओझोले, हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर हा आहे युनेस्कोचा लोगो आणि हा आहे मॅपमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर व ओरछा ही ऐतिहासिक शहरे आहेत. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंह चौहान आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. तर ही आहेत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट झालेली महाराष्ट्रातील स्थळे. तर अजिंठा आणि वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबई या ठिकाणी आहे. घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी या सुद्धा मुंबई या ठिकाणीच आहेत. तर कास पठार, सुंदर रंगीबेरंगी फुले पाहायला मिळतात, हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. जागतिक आरोग्य संघटन फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनिल सोनी यांची नियुक्ती जागतिक आरोग्य संघटन फाउंडेशनच्या CEO पदी करण्यात आलेली आहे. तर जागतिक आरोग्य संघटन फाउंडेशनची स्थापना आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी करण्यात आलेली आहे. तर अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले CEO आहेत. तर याची स्थापना मे 2020 साली करण्यात आली. तर त्याचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे.
तर WHO मार्फत या फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आणि याची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948. त्याचे मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. तर WHOचे महासंचालक डायरेक्टर जनरल आहेत टेड्रोस ॲधेनॉन. कोण आहेत? टेड्रोस ॲधेनॉन हे WHOचे डायरेक्टर जनरल आहेत. UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2020 ने कोणत्या भारतीय संस्थेला सन्मानित करण्यात आले? तर हेल्पेज इंडिया या भारतीय संस्थेला UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2020 ने सन्मानित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रातर्फे दिला जाणारा हा सन्मान प्रथमच हेल्पेज इंडिया या भारतीय संस्थेला मिळाला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य केल्याबद्दल हेल्पेज इंडिया या संस्थेला UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर हेल्पेज इंडियाबद्दल पाहूयात. हेल्पेज इंडियाची स्थापना 1978 साली झालेली आहे. तर तिचे संस्थापक आहेत जॅक्सन कोल आणि सॅमसन डॅनियल. तर हेल्पेज इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर हा पुरस्कार वैयक्तिक गटामध्येही दिला जातो. 1983 साली इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर 1993 साली JRD टाटा यांनाही UN पॉप्युलेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. पेटा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2020 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर जॉन अब्राहम यांना पेटाच्या पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर पेटा म्हणजे पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल. याची स्थापना 22 मार्च 1980 साली झालेली आहे. तर तिचे मुख्यालय आहे नॉर्फोक, व्हर्जिनिया, युनायटेड स्टेट्स या ठिकाणी. तर तिचे संस्थापक आहेत इंग्रिड न्यूकिर्क अँड अलेक्स पाचेको. प्राण्यांचे संवर्धन आणि कल्याणासाठी पेटा ही संस्था कार्य करते. तर 2019चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार विराट कोहली यांना प्राप्त झाला होता. तर हे आहेत प्रसिद्ध अभिनेते जॉन अब्राहम यांना पेटाच्या पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2020 ने अशातच सन्मानित करण्यात आले आहे. RBIने कोणत्या शहरात एक स्वयंचलित बँक नोट प्रोसेसिंग सेंटर ABPC स्थापन करण्याचा निर्णय घेतला? तर RBIने जयपूर या शहरामध्ये एक स्वयंचलित बँक नोट प्रोसेसिंग सेंटर ABPC स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तर ABPC मीन्स ऑटोमेटेड बँक नोट प्रोसेसिंग सेंटर. याची स्थापना जयपूर शहरामध्ये झालेली आहे. तर जयपूर हे राजस्थान येथील शहर आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. तर चलनी नोटांची प्राप्ती, साठवणूक आणि प्रेषण करण्यासाठी ABPCची स्थापना करण्यात आलेली आहे. तर रिझर्व्ह बँकेने ABPCची स्थापना केली आहे अशातच. तर RBI मीन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचे हेडक्वार्टर मुंबई या ठिकाणी आहे. तर त्याची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झालेली आहे. तर सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. हे आहेत RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास. 2024 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोणत्या क्रीडा प्रकाराची एका अधिकृत क्रीडा प्रकारात निवड करण्यात आली? तर ब्रेक डान्स. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ब्रेक डान्स या क्रीडा प्रकाराची अधिकृत क्रीडा प्रकार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्स पॅरिस या ठिकाणी होणार आहे. तर पिएरे डी कुबर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOC स्थापना केली होती. तर 1896 मध्ये ॲथेन्समध्ये पहिले ऑलिम्पिक खेळ सुरू करण्यात आले होते. तर या आहेत ब्रेक डान्सच्या फ्रीज पोझिशन. अशा प्रकारे ब्रेक डान्स केला जातो. फिक्की इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड 2020 मधील स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले? तर बजरंग पुनिया हे कुस्तीपटू आहेत. यांना फिक्की इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड 2020 मधील स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर महिलामध्ये इलावेनिल वलारिवन या नेमबाज आहेत. यांना स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कारानेही गौरवण्यात आलेले आहे. तर FICCI चा लॉंग फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, म्हणजेच भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ. तर फिक्कीमधील सर्वोत्कृष्ट राज्य प्रचार क्रीडा पुरस्कार मध्य प्रदेश राज्याला देण्यात आलेला आहे. तर फिक्कीची स्थापना 1927 मध्ये झालेली आहे. तिचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे.
तर तिचे संस्थापक आहेत घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास. तर हे आहेत कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि या आहेत नेमबाज इलावेनिल वलारिवन. भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर युसुफ हमीद यांचे नाव कोणत्या विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला देण्यात आलेले आहे? तर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर युसुफ हमीद यांचे नाव केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला देण्यात आलेले आहे. तर केम्ब्रिज विद्यापीठाची स्थापना 1209 मध्ये झालेली आहे. ते जगातील सर्वात जुने तिसरे विद्यापीठ आहे. तर युसुफ हमीद हे सिप्ला या औषध निर्मिती कंपनीचे CEO आहेत. तर 2005 मध्ये भारत सरकारतर्फे वैद्यकीय शास्त्रात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर केम्ब्रिज विद्यापीठाचे कुलपती आहेत लॉर्ड सॅन्सबरी ऑफ टूरविल आणि कुलगुरू आहेत प्रोफेसर स्टीफन टोपे. तर हे आहेत डॉक्टर युसुफ हमीद यांचे नाव केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला देण्यात आलेले आहे. तर हे आहे जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ केम्ब्रिज विद्यापीठ. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच माहितीविषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.